नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी कल्पना खानविलकर. पुष्कराज क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आपण 10th स्टँडर्डचा ग्रॅव्हिटेशनल हा लेसन पाहत आहोत. सायन्स 1मधला फर्स्ट लेसन ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटेशनला सुरुवात आपण 9th स्टँडर्डलाच आपण पाहिलेले. फोर्स म्हणजे काय, फोर्स तर मग त्याच्यामध्ये येतो ग्रॅव्हिटेशन फोर्स. या कन्सेप्ट आपण 9thमध्ये क्लिअर केलेल्या आहेत. तर त्याच्या पुढचा पार्ट आपण या वर्षी आपण बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर रिकॉल आपल्याला इथे दिलेले आहे स्टार्टिंगला. त्यासाठी काही क्वेश्चन दिलेले आहेत. व्हॉट आर द इफेक्ट ऑफ द फोर्स ॲक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. कुठल्याही ऑब्जेक्टवर म्हणजेच वस्तूवर फोर्स अप्लाय केल्यावर काय इफेक्ट होईल, तर दॅट ऑब्जेक्ट चेंज इट्स डायरेक्शन ऑर इट्स शेप. व्हॉट टाईप ऑफ फोर्स आर यूज फॅमिलियर विथ म्हणजे तुम्ही कुठल्या फोर्सला ओळखता किंवा कोणते फोर्स तुम्हाला माहीत आहेत. तुम्हाला जनरली मस्क्युलर फोर्स माहीत असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स माहीत असेल, असे अनेक प्रकारचे फोर्स आहेत. थर्ड क्वेश्चन आपल्याला दिलं आहे, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल काय माहिती आहे. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ॲक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या केंद्रकाकडे हा केंद्रकाच्या दिशेने हा अप्लाय होतो. We have seen in the previous standard that the gravitational force is a universal force and it acts not only between two objects on the earth but also between any two objects in the universe. म्हणजेच हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा फक्त दोन वस्तूंमध्येच अप्लाय होत नाही, तर तो युनिवर्समधल्या सुद्धा दोन वस्तूंमध्ये हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. युनिवर्समधल्या दोन वस्तू म्हणजेच कुठल्या सांगता येईल आपल्याला. आपली अर्थ आहे आणि मून आहे यासारख्या. लेट अस नाव लर्न हाऊ धिस फोर्स वॉज डिस्कवर. आता याचा शोध कसा लागला ते आपण बघूयात. ग्रॅव्हिटेशन म्हणजेच मराठीमध्ये गुरुत्व म्हणतात. ॲज वी हॅव लर्न द फिनॉमिना ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर बाय सर आयझॅक न्यूटन. कोणी शोध लावला आहे ग्रॅव्हिटेशनचा, तर यस, सर आयझॅक न्यूटन. इथे काय करा, तुम्ही अंडरलाईन करून ठेवा आपल्या बुकमध्ये. ओके, हू डिस्कवर द ग्रॅव्हिटेशनल फिनॉमिना. तर मग आन्सर येणार सर आयझॅक न्यूटन. ओके. As the story goes, he discovered the force by seeing an apple fall from a tree on the ground. He wondered why all apples fall vertically downwards and not an angle to the vertical. Why do they not fly off in horizontal direction? मग आता हा आयझॅक न्यूटन इथे आपल्याला पिक्चरमध्ये दाखवला आहे. पहा, अर्थवर कुठे बसलेला, तो आपल्या एका ठिकाणी ॲपलच्या झाडाखाली तो बसलेला आणि त्याला तिथे काय झालं, तिथून वरून एक ॲपल खाली पडलं. तर त्याला ते डायरेक्ट त्याने खाऊन संपवलं नाही, तर त्याने काय विचार केला की हे जे ॲपल आहे ते सरळ खालीच का पडलं आणि स्ट्रेट खाली का पडलं, तर किंवा मग ते आडव्या दिशेने का गेलं नाही, खालच्याच दिशेने का आलं, असेच सगळे प्रश्न त्याला पडले. ऑन द आता पुढचं पाहू. इथे दाखवलेलेच आहे, फिगरमध्ये दाखवलेले फिगर 1.1 ऑन द लेफ्ट शो अँड ॲपल ट्री ऑन द अर्थ. पृथ्वीवर इथे ॲपलचं ट्री दाखवलेलं आहे. द फोर्स ऑन अँड ॲपल ऑन द ट्री इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. मग हा जर तो खालीच पडत असेल ॲपल, याचा अर्थ त्याने निष्कर्ष काय काढला, कुठला तरी फोर्स त्या ॲपलला डाऊनवर्ड डायरेक्शनला काय करत असेल, तो अप्लाय होत असेल, त्याला खेचत असेल आणि ते खाली आलं ॲपल, याचाच अर्थ तो अर्थच्या सेंटरकडे आला असेल. अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन्स ऑफ द ॲपल टू द surface of the earth. The figure also show the gravitational force between the earth and the moon. The distance in the figures are not according to scale. आता पहा, इथे काय दाखवलेलं ते ॲपल पहा, डायरेक्ट कुठल्या ॲपलची जी डायरेक्शन आहे ती पण कुठल्या आहे,
सेंटरला आहे. अर्थ इथं जी अर्थच्या सेंटरला दाखवलेली आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे इथे अर्थ अँड ॲपल या दोघांमधलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स दाखवले. त्याचबरोबर कुठले दाखवलेले आहे, मून आणि अर्थ. इथं पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे ना, हे मून आणि अर्थ यामध्ये सुद्धा काय दाखवलेलं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स दाखवलेला आहे. ओके, हा इथे आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स दाखवलेला आहे. म्हणजेच प्रत्येक दोन वस्तूंमध्ये काय आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. न्यूटन thought that if the force of the gravitational act on apple on the tree at a different height from the surface of the earth, can it also act on object at even greater height much further away from the earth, like for example the moon? Can it act on even further object like the other planets and the sun? म्हणजे पहा, एका ॲपलवरनं त्याने किती विचार केला. तर त्याने असा विचार केला, जर हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा जर ॲपलवर अप्लाय होत असेल, तर मग तो अर्थ सेंटर आणि जो ॲपलचं जे डिस्टन्स आहे त्यापेक्षा जास्त डिस्टन्स असणाऱ्या वस्तूंवर पण अप्लाय होत असेल का? किंवा आणखीन जास्त आपण जर हाईट घेतली, अर्थ आपल्या पृथ्वीपासून दूरवर असणारा मून, मग अर्थ आणि मूनवर पण हे ॲक्ट होत असेल का? किंवा आणखीनच आपण वर गेलो तर स्पेसमधले जे अदर प्लॅनेट आहेत, प्लॅनेट आणि सन यामध्येही ते फोर्स असेल का? हे सगळ्या प्रश्न त्याला त्याच्या डोक्यात ते प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तो विचार करत होता. म्हणजेच आपण न्यूटनकडनं काय शिकण्याची गोष्ट आहे की प्रत्येक गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा विचारावरनंच त्याच्यावरचं सोल्युशन मिळू शकतं. त्याने विचार केला म्हणून त्याला सोल्युशन म्हणून त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लागला, बरोबर ना. आता आपल्याला पुढची कन्सेप्ट दिलेली आहे, फोर्स अँड मोशन. We have seen that a force is necessary to change the speed as well as the direction motion of an object. आता आपल्याला हे माहितीच आहे, कुठल्या वस्तूची डायरेक्शन किंवा त्याचा स्पीड बदलायचं असेल तर विदाऊट फोर्स पॉसिबल आहे का? तर नाही, विदाऊट फोर्स ते पॉसिबल नाही. आता इथे आपल्याला सायंटिस्टचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आयझॅक न्यूटनचं काय केलेलं आहे आपल्याला इंट्रोडक्शन्स, त्याच्याबद्दलची आपल्याला माहिती दिलेलं आहे. हा कोणत्या सायंटिस्ट कोणत्या काळात होता? हा 1642 to 1727, 1642 ते 1727 दरम्यान हा होता. Was one of the greatest scientists of the recent time. He was born in England. त्याचा जन्म कुठं झाला? इंग्लंड. इंग्लंडमध्येच सगळ्यात अगोदर उद्योग क्रांती इंग्लंडमध्येच झाले. नवीन नवीन शोध, नवीन नवीन टेक्निक सगळ्या देशांमध्ये सुरुवात अगोदर तर हिस्ट्रीमध्ये तुम्ही अभ्यास केला असेल, इंग्लंडमध्येच सुरुवात झालेली. ही वॉज हिज लॉ ऑफ मोशन. He gave his law of motion, equation of motion and theory of gravity in his book Principia. Before his book was written, Kepler had given 3 laws describing planetary motions. म्हणजे न्यूटनने प्रिन्सिपिया या बुकमध्ये लॉ ऑफ मोशन वगैरे त्याचे इक्वेशन, त्याची थेअरी लिहून, थेअरी ऑफ द ग्रॅव्हिटेशनचं लिहून ठेवले. पण त्याच्या अगोदर हा केपलर हा सायंटिस्ट होऊन गेलेला आहे. ते केपलरने काय केलेलं आहे, हे जे प्लॅनेटची जे मोशन आहे ते सगळ्या थेअरीचा लॉ वगैरे त्याने आधी डिस्कवर केलेला आहे केपलरने. However, the reason why planet move in the way described by Kepler's law was not known. Newton with his theory was gravity mathematically derived Kepler's law. म्हणजे त्यावेळेस केपलरचा लॉ इतका प्रसिद्ध नाही झाला. त्याच्यानंतर केपलरच्या आधारे न्यूटनने अभ्यास केला आणि
न्यूटनने काय केलं, केपलरचे जे रूल्स आहेत ते मॅथमॅटिकली ते प्रूव्ह केले. In addition to this, Newton did ground breaking work in several area including light, heat, sound and mathematics. मग न्यूटनने आणखीन कशात अभ्यास केलेला आहे? लाईट, हीट, साऊंड आणि मॅथमॅटिक या सगळ्यांमध्ये न्यूटनने स्टडी करून नवीन नवीन शोध लावलेत. ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. त्याने एक मॅथचा नवीन ब्रँच काय केलेली आहे? निर्माण केली, नवीन शाखा निर्माण केली. दिस इज कॉल्ड द कॅल्क्युलस अँड हॅज वाईड रँगिंग ॲप्लिकेशन्स इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. ओके, म्हणजे त्याने हा कॅल्क्युलस हे नवीन एक प्रकार मॅथमधला त्याने इन्व्हेंट केला, म्हणजे शोधून काढला. आणि त्याच्या आधारे आता सध्या हे जे कॅल्क्युलस आहे बऱ्याच ठिकाणी शक्यतो फिजिक्स आणि मॅथमध्ये वापरलं जातं. फार वापरातली गोष्ट येते ती. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट अ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. आणि आपण जाता टेलिस्कोपचा तयार करण्यामध्ये हा न्यूटन हा कोण आहे? पहिला सायंटिस्ट आहे. ओके, आपण ही थोडक्यात न्यूटनची माहिती बघितली. न्यूटनने काय कोणकोणते शोध लावले, कसे लावले वगैरे. आता आपण जातोय सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. काय पाहतोय आपण? सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. तर आता सर्क्युलर मोशन म्हणजेच वर्तुळाकार गती आणि सेंट्रिपिटल फोर्स. आता हे पाहण्यापूर्वी तुम्ही इथे पिक्चर दिलेलं आहे पहा साईडला, तर हे व्यवस्थित ऑब्झर्व करा. आता ही लेडी काय करते रे? तिने काय केलेलं आहे? एका दोरीला हा एक स्टोन म्हणजे दगड बांधलेला आहे आणि ती त्या दोऱ्याने काय करते? ती गोल गोल फिरवते. तर हे गोल गोल फिरवत असताना गोल गोल फिरवते. मग तो हा तिच्या हातापासून तर तो जो स्टोन आहे, दगड आहे, बऱ्याच अंतरावर आहे, पण तो दगड जो फिरतो तो विदाऊट फोर्स फिरू शकत नाही. मग फोर्स कुठं अप्लाय होतो? तर या सेंटरला जो तिचा हात आहे, मस्क्युलर फोर्स आहे, तिच्या हाताची जी ताकद आहे त्या हातातल्या फोर्सने तो काय होतो? तो थ्रेडच्या थ्रू तो दगड गोल गोल फिरतो. बरोबर आहे. म्हणजे मोशन ही स्टोनची जी मोशन आहे ती कशामुळे? फोर्स कुठून अप्लाय झाला आहे? सेंटरला. आणि तो कोणत्या डायरेक्शनने फिरतोय रे दगड? सर्क्युलर मोशनने फिरतोय. मग त्या दगडाची जे गोल गोल सर्क्युलर म्हणजे सर्कलमध्ये गोल गोल फिरतोय त्याला म्हणतात सर्क्युलर मोशन. आणि त्या सर्क्युलर मोशनसाठी फोर्स कुठून अप्लाय होतोय रे? सेंटरपासून होतोय. मग या मोशनला काय म्हणतात? सेंट्रिपिटल फोर्स. काय म्हणतात? सेंट्रिपिटल फोर्स. नाव आता ही कन्सेप्ट. आणि जर सपोज हा दगड तिथून सुटला तर तो कसा बाहेर पडेल? तर तो परपेंडिक्युलर टू दिस डायरेक्शन ऑफ द थ्रेड. तो थ्रेड दोरा आहे त्याच्या लंब दिशेने तो बाहेर पडेल. ओके, आता हेच सगळं मी जे सांगितलं आहे ते इथे आपल्याला इथे पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. बघूयात आपण. Tie a stone to one end of a straight string. Take the other end in your hand and rotate the string so that the stone move along a circle as shown in the figure. Are you applying any force on the stone? In which direction is this force acting? How will you stop this force from acting? What will be the effect on the stone? पहा, आता जे मी एक्सप्लेन केलं आहे तेच. थ्रेडला काय केलेलं आहे? स्टोन एका टोकाला काय केलेलं आहे? स्टोन आपण बांधलेला आहे. आणि दुसऱ्या टोकाला काय आहे? आपल्या हात आहे. आणि हाताच्या थ्रू सर्क्युलर तो मोशनमध्ये रोटेट होतोय. इथे कोणकोणते क्वेश्चन विचारलेले आहेत? फर्स्ट वन क्वेश्चन काय आहे? Are you applying any force on the stone?
आपण त्या स्टोनला कुठला फोर्स अप्लाय करतोय का? तर याचं उत्तर येणार यस. वी अप्लाय द विदाउट फोर्स वी कांट मूव एनी ऑब्जेक्ट. फोर्सशिवाय आपलं कुठलाही ऑब्जेक्ट आपण मूव करू शकत नाही. इन विच डायरेक्शन इज धिस फोर्स ॲक्टिंग. कोणत्या डायरेक्शनला तो फोर्स ॲक्ट होतोय रे? कोणत्या डायरेक्शनला? सेंटर. फ्रॉम द सेंटर. हाऊ विल यू स्टॉप धिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग. मग आपल्याला तो फोर्स कसा स्टॉप कसा करता येईल? आपल्या सेंटरपासून स्टॉप केलं तर फोर्स. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन. त्या स्टोनवर काय जर सपोज आपण सेंटरपासून जर आपण फोर्स अप्लाय करायचं थांबवलं तर तो जो स्टोन आहे तो काय होईल रे? लिव्ह परपेंडिक्युलर टू द दिस थ्रेड. त्या थ्रेडला तो परपेंडिक्युलर दिशेने तो बाहेर पडेल. आता हीच आन्सर आपल्याला इथे पॅराग्राफमध्ये नेक्स्टमध्ये दिलेले आहेत. ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग अ स्ट्रिंग वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल अँड आर अप्लाइंग अ फोर्स टुवर्ड इट. जेव्हा आपण त्याला फोर्सला त्या जी स्ट्रिंग आहे तो धागा आहे त्याला आपण काय केलेले रे? तो केंद्र म्हणजे सेंटरकडून आपण त्याला काय करतो रे? फोर्स अप्लाय करतो. द फोर्स स्टॉप ॲक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. फोर्स कधी स्टॉप होईल? जर आपण तो धागा सोडला तर. इन दिस केस द स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग अ स्ट्रेट लाईन विच इज tangent to the circle at the positions of the stone when the string is released. म्हणजेच काय होईल रे? जर आपण फोर्स अप्लाय करणं स्टॉप केलं तर तो स्टोन काय होईल रे? तो फ्लाय ऑफ तिथून उडून जाईल. आणि कशा डायरेक्शनला जाईल? तर तो जो सर्क्युलर पाथ होता त्या स्टोन रोटेट होण्याचा त्या सर्कल जो होता त्याला टँजंट म्हणजे स्पर्शिका या दिशेने जाईल. बिकॉज का रे? त्याचं रिझन दिलं. बिकॉज that is the direction of the velocity at that instant of time. You may recall that we have performed a similar activity previous in which a 5 rupees coin kept on the rotation circular disc flies off the disc along the tangent to the disc. Thus, a force acts on any object moving along a circle and it is direction towards the center of the circle. This is called the centripetal force. मग centripetal force कशाला म्हणतात? Centripetal force, a force act on any object moving along the center. इथं centripetal forceची डेफिनेशन दिलेली आहे आपल्याला. कोणती? centripetal force. A force acting on any object moving along a circle and its direction and it is directed towards the center of the circle. This is called centripetal force. अंडरलाईन करा याला. इथे कसली ही डेफिनेशन लर्न करून ठेवा. Centripetal means center seeking. The object try to go towards the center of the circle because of this force. The force, the object कुठे जाण्याचा प्रयत्न करतो? सेंटरकडे. कारण ते सेंटरकडनं काय असतं? त्याला फोर्स अप्लाय होतो. ओके, आपण पुढे पाहूयात. You know that the moon, which is the natural satellite of the earth, goes rotate it in a definite orbit. आता तुम्हाला माहिती आहे की मून आपला चंद्र काय होतो रे?
अर्थभोवती काय होत असतो, रोटेट होत असतो. आता रोटेट होण्याची त्याची काय जी त्याची जो पाथ आहे तो काय आहे, त्यालाच काय म्हटले, ऑर्बिट. ऑर्बिट अर्थभोवती काय होतं ते ऑर्बिट, एक पर्टिक्युलर सर्क्युलर मोशनमध्ये तो काय होत असतो, रोटेट होत असतो. एका कक्षेमध्ये तो काय असतो, फिरत असतो. द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द मून ॲज वेल ॲज इट्स स्पीड कॉन्स्टंटली चेंज ड्युरिंग दिस मोशन. मग ह्या जो मून आहे, चंद्र आहे, त्याचं स्पीड आणि डायरेक्शन, त्याचा वेग आणि दिशा कॉन्स्टंटली म्हणजे सतत काय होत असतो, बदलत असतो. डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ॲक्टिंग ऑन द मून? तुम्हाला असं वाटतं का एखादा फोर्स कुठला तरी म्हणजेच त्या मूनवर अप्लाय होत असेल? व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ द फोर्स? मग त्याची डायरेक्शन कोणती असेल? आता आपण जर वरचं एक्झाम्पल पाहिलं तेच इथे जे आपण शिकलो सेंट्रिपिटल फोर्स, तेच इथं रिझन आहे. हाऊ वुड इट्स मोशन्स हॅव बीन इफ नो सच फोर्स ॲक्ट ऑन इट? जर कुठलेही फोर्स त्याच्यावर अप्लाय होत नाही, मग त्याचे मोशन पॉसिबल आहे का? विदाऊट फोर्स मोशन होत नाही. मग कोणता फोर्स असेल? डू द अदर प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड द सन इन द सिमिलर फॅशन? मग जसा मून आपल्या अर्थभोवती रोटेट होतो, मूव्ह होतो, त्याचप्रमाणे काय होतं रे, सनभोवती पण काय होतात, वेगवेगळे प्लॅनेट काय होत असतात, सर्क्युलर मोशनमध्ये रोटेट होत असतात. मग त्यांच्यावरही कुठला फोर्स ॲक्ट होत असेल का? इज सिमिलर फोर्स ॲक्टिंग ऑन देम? व्हॉट मस्ट बी इट्स डायरेक्शन? मग त्या फोर्सची डायरेक्शन कोणती असेल रे? ऑब्वियसली या सगळ्यांचं रिझन एकच आहे, जो मून आपल्या अर्थभोवती रोटेट होतो किंवा जी अदर प्लॅनेट आहेत ते प्लॅनेट सनभोवती रोटेट होतात, याच्या मागचं रिझन एकच, द सेंट्रिपिटल फोर्स. पुढे पाहूयात आपण. फ्रॉम द अबव ॲक्टिव्हिटीज, एक्झाम्पल अँड क्वेश्चन, इट इज क्लिअर दॅट द मून to go around the earth there must be a force which is exerted on the moon, and this force must be exerted by the earth which attract the moon towards itself. Similarly, the sun must be attract the planet including the earth towards itself. आता आपण वर पाहिलं सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट टुवर्ड्स द सेंटर. तो कुठे ॲक्ट होतो? सेंटरकडे ॲक्ट होतो, केंद्रकाकडे बल प्रयुक्त होतं. मग होत असेल तर मग आपली अर्थ काय करत असेल, मूनला अट्रॅक्ट करत असेल, किंवा जो सन आहे तो अदर प्लॅनेटला टुवर्ड्स इटसेल्फ अट्रॅक्ट करत असतील. ओके मुलांनो, आपण या पुढचा जो पार्ट आहे तो आपण काय करूयात, नंतर नेक्स्ट लेक्चरला आपण केपलर्स लॉ पाहूयात. तोपर्यंत बाय बाय. See you.